दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वी आम्ही तरुण असताना चर्चचं काम करीत असो आणि त्यावेळेस प्रत्येकजण शक्य असेल तो आपली मदत करत असे. कधीकधी आम्ही चर्चचं साफसफाई करत असू किंवा डेकोरेशन चर्चचं करायचं. मग आम्हाला कोणीतरी बाजूने एखाद घरातून आम्हाला चहा यायचा, कोणीतरी आम्हाला ते खळं बनवून द्यायचं. खळं म्हणजे ते चिकट असायचं, गव्हाचं पीठ टाकून आणि त्यांनी आम्ही पताके चिटकवायचो. ते कोणीतरी आम्हाला बनवून द्यायचं. कोणी आपापल्या घरामधून शिडी आणून द्यायचं आणि अशा प्रकारे शक्य होईल तसं लोक मदत करीत असत. ज्याला जमेल तसा ते आपल्याला हातभार लावायचे. ज्यावेळेस आपण बघा मार्क शुभवर्तमान ह्याचा 14वा अध्याय वाचतो, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 14, हे ज्यावेळेस आपण वाचतो त्यामध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर एका स्त्रीने सुगंधी तेल ओतलं आणि ते महाग होतं, परंतु लोक कुरकुर करू लागले. परंतु येशूने त्यांना सांगितलं की हिला जे काही करता आलं ते तिने केलं. बघा, ह्यात जे काही करता आलं ते हे वाक्य जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. शक्य झालं तसं तिने केलं. याचा अर्थ जसं जमेल तसं तिने केलं. आजच्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपल्या आजूबाजूला खूप गरजू लोक आहेत, खूप दुःखी लोक आहेत, खूप मानसिकरित्या कमजोर झालेले लोक आहेत, दुखावलेले लोक आहेत, की हा विचार आम्हाला नाही करायचा आहे की आम्ही काय करूया, की आम्हाला सगळंच काही करता येणार नाही, परंतु शक्य होईल तसं करा. आपल्याला कोणी सर्वच करायला सांगत नाही, पण आपल्याला जमेल तसं आपण त्यांना मदत करायला पुढे आलं पाहिजे. मग ती मदत जी असेल ही अगदी लहान असेल तरी चालेल. बघा, ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बाकी सर्व देवाच्या हाती आपण सोपवूया. देव जे शक्य आहे ते करा. पुढे काय करायचं ते देव पाहील. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान ह्याचा 14 अध्याय आणि 8वं वचन, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 14 अँड वर्स 8. हिला जे काही करता आले ते तिने केले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.